नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवनीतमधील स्वाध्याय 10.3 सोडविणार आहोत. सोडूया. प्रश्न ॲज इट इज ब्लँक पेजेसवर मी लिहून घेतलेले आहेत. पहिलाच प्रश्न, येथे आपल्याला ची व्हॅल्यू किती आहे ती काढायची. आपल्याला कोणत्याही संख्येचा पॉवर म्हणजेच घातांक जर 0 असेल तर त्या संख्येची व्हॅल्यू किती येते? 1 येते. हे आपल्याला माहीत आहे. त्याप्रमाणे आता येथे 3 चा पॉवर 0 आहे आणि 5 चा पॉवर 0 आहे. तर यांची व्हॅल्यू काय होईल? 1 होईल. मग किती सोपं होईल सोडविण्यासाठी? हे 3 चा घन 3 चा पॉवर 0 म्हणजे काय होईल? 1 आणि 5 चा पॉवर 0 म्हणजे काय होईल? 1 मायनस 3. हे सॉल्व करू आपण. आता 3 चा घन 27, 3 × 3 × 3 म्हणजे 27 गुणिले 1 ने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय केला, काहीच फरक पडत नाही. 1 मायनस 3 म्हणजे काय होईल? -2. आता दोघांचा गुणाकार करू. 27 गुणिले -2 म्हणजे -54 होईल. पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, आता येथे आपल्याला -3 चा चौथा पॉवर आहे आणि -2 चा चौथा पॉवर आहे. या दोन संख्येमध्ये कोणतं चिन्ह येईल हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर -3 चा चौथा पॉवर त्याची व्हॅल्यू काय होते आपण ते पाहू. याचा अर्थ काय होईल? -3 × -3 × -3 × -3 मल्टिप्लिकेशनमध्ये 4 टाइम्स येतील. बरोबर आहे. -3 × -3 काय होतील? +9 होतील आणि -3 × -3 +9 होतील. म्हणजे यांचा आन्सर काय येईल? 9 × 9 +81 येईल. पॉवर जर समसंख्या असेल, इव्हन नंबर असेल तर येणारं उत्तर प्लसमध्ये असते आणि पॉवर जर विषम संख्या असेल पॉवर तर येणारं आन्सर आपलं मायनसमध्ये येत असते. आता येथे 4 हा पॉवर सम असल्यामुळे येणारं आन्सर आपलं पॉझिटिव्ह आलेलं आहे. -2 चा चौथा पॉवर याची व्हॅल्यू काय ते पाहू. म्हणजे -2 × -2 × -2 आणि × हा गुणाकार केला आपण तर +4 होईल आणि हा गुणाकार केला तर +4 येईल. बरोबर आहे. म्हणजे +4 × +4 काय होतील? 16. तर आता दोन्ही नंबरमध्ये एक व्हॅल्यू आली आपली 81 आणि दुसरी आली 16. यामध्ये 81 ग्रेटर आहेत 16पेक्षा, म्हणजे साईन कोणतं येईल आपलं? हे साईन येणार आहे. पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर आहे. नेक्स्ट मित्रांनो, आपल्याला ही माहिती दिलेली आहे आणि या माहितीवरून याची व्हॅल्यू येथे 10 चा कितवा पॉवर येईल हे आपल्याला कन्सिडर करायचं आहे. आपण काय करू, येथे 10 चा पॉवर किती येईल? सपोज x येईल, आपण कन्सिडर करू. मग xला काय करता येईल आपल्याला? x एका साईडला राहू देऊ आणि बाकी सर्व टर्म दुसऱ्या साईडला पास करू आपण. म्हणजे x = काय होईल? 199.3 आणि भागिले आहेत 10,000 आणि हे येथे गुणिले आहेत. इकडे आल्यावर भागाकारामध्येच येतील. 1993. म्हणजे 10 चा पॉवर किती येईल ते काढायचं आपल्याला. 10 चा पॉवर येथे x म्हणजे काय काढायचं आहे? 10 चा कितवा पॉवर येईल म्हणजे 10 च्या डोक्यावर कोणती संख्या येईल हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. त्यासाठी काय करावं लागेल? हे दोन्ही नंबर आपल्याला कॅन्सल करावं लागतील. हा नंबर कधी कॅन्सल होईल? जर येथे 1993 आणलं तर आपण. म्हणजे त्यासाठी आपण काय करू? हा पॉईंट एक घर पुढे पास करू. हा पॉईंट जर एक घर पुढे पास केला तर खालीसुद्धा एक घर पुढे पॉईंट पास होईल. म्हणजे हा पॉईंट आपण काय करू? 1993 करू या नंबरला. म्हणजे एक घर पुढे आपण पॉईंट पास केलेला आहे, त्याप्रमाणे एक घर पॉईंट पुढे पास करावं लागेल. तर त्यासाठी आपण काय करू? हे 10,000 आहेत. 10,000 म्हणजे पॉईंट येथे एक घर अजून पुढे पास करू म्हणजे ते 0ने. हा पॉईंट एक घर कॅन्सल करण्यासाठी, पुढे पास करण्यासाठी आपण काय करणार? येथे 10ने गुणाकार करणार. येथे 10ने गुणाकार केला म्हणजे इथे 10ने गुणाकार करणार. तोच अर्थ होतोय. तर आता येथे काय राहील? 1993. हा पॉईंट पुढे एक घर पास केला तर एक 0 इथे खाली ॲड झालेला आहे. तर आता दोन्ही नंबर सेम झालेत, हे कॅन्सल करता येतील आपल्याला. म्हणजे काय राहील? हे दोन्ही कॅन्सल झालेले आहेत. अंशामध्ये फक्त 1 आणि छेदामध्ये काय होईल? 10 चा कितवा पॉवर येईल? 1 2 3 4 5. म्हणजे एकावर किती शून्य आहेत तेवढा आपल्याला पॉवर लिहायचा. एकावर किती शून्य आहेत? 1 2 3 4 5 म्हणजे 10 चा 5वा पॉवर येईल हे. आता हा पॉवर जर अंशामध्ये न्यायचा असेल आपल्याला तर फक्त पॉवर मायनस करायचा. म्हणजे 1/10 चा पॉवर येथे 5 आहे. जर अंशामध्ये पॉवर नेला हा तर 10 आणि पॉवर मायनस होईल. म्हणजे आपला आन्सर काय येईल?
10 पॉवर -5. पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, येथे मित्रांनो आपल्याला याची व्हॅल्यू काढायची आहे. काय दिलेलं आहे पहा, छोट्या ब्रॅकेटमध्ये 25 आणि -3 दिलेले आहेत आणि ह्या ब्रॅकेटचा पुन्हा पॉवर 5 दिलेला आहे आपल्याला. नंतर याही ब्रॅकेटचा पॉवर आपल्याला 0 दिलेला आहे आणि नंतर या पण ब्रॅकेटचा पॉवर आपल्याला 13 दिलेला आहे. आता पॉवर किती पण असो असे, आपण काय करतो, पॉवरचा गुणाकार करतो. जर घाताचा घात असेल तर सर्व घातांचा गुणाकार होतो. म्हणजे येथे कसं होईल, हे 25 हा पॉवर -3, हा दुसरा पॉवर 5, हा पॉवर 0 आणि हा पॉवर 13. आता सगळ्यांचा गुणाकार करू आपण, म्हणजे काय होईल 25. आता येथे गुणाकारात 0 आहे. 0ने किती जरी संख्येला गुणाकार केला तर उत्तर काय येईल आपलं 0च येईल. येथे 0 असल्यामुळे म्हणजे उत्तर काय येईल 25चा पॉवर 0 होईल. तर आता 25चा पॉवर 0 याचा अर्थ काय 1. कोणत्याही संख्येचा पॉवर जर 0 असेल तर व्हॅल्यू किती येते 1. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, येथे मित्रांनो याची व्हॅल्यू किती आहे ते आपल्याला काढायची आहे. ही सर्व व्हॅल्यू काढायची आहे. प्रश्नाचं जर व्यवस्थित निरीक्षण केलं आपल्या लक्षामध्ये येते एचा पॉवर 1/4 आहे आणि येथे पण छेदामध्ये पण एचा पॉवर 1/4 आहे. म्हणजे अंशामध्ये आणि छेदामध्ये सारख्या टर्म आहेत, हे कॅन्सल होईल. हे जर कॅन्सल झालं तर राहील काय पहा, आता एचा पॉवर 1/3 गुणिले एचा पॉवर 1/5 आणि येथे एचा पॉवर -2/3 गुणिले एचा पॉवर. आता हा 1/a हा जर पॉवर आपण येथे आणला 1च्या ठिकाणी म्हणजे अंशामध्ये नेला तर पॉवर काय होतो फक्त मायनस होईल. म्हणजे एचा पॉवर -1/25 होईल. बरोबर आहे. म्हणजे एवढ्यासाठी आपण काय लिहिलेलं आहे, फक्त एचा पॉवर -1/25 लिहिलेलं आहे. आता आपण काय करू, हे मायनसमध्ये पॉवर आहेत, हे जर आपण अंशामध्ये नेले तर ते पॉवर प्लस होतील. म्हणजे एचा पॉवर 1/3 गुणिले एचा पॉवर 1/5. आता हा पॉवर ही टर्म आपण अंशामध्ये नेऊ म्हणजे एचा पॉवर 2/3 होईल आणि ही पण टर्म अंशामध्ये नेल्यानंतर पॉवर प्लस होईल म्हणजे 1/25. आता सर्वांचा बेस सेम झालेला आहे म्हणजे आपण पॉवरची ॲडिशन घेऊ शकतो. एकच बेस घेणार तर सर्व पॉवरची ॲडिशन होईल म्हणजे 1/3 प्लस 1/5 प्लस 2/3 आणि प्लस 1/25 ही ॲडिशन करायची आपल्याला. तर आता आपण साईडला करू. 1/3 प्लस 1/5 प्लस 2/3 आणि प्लस 1/25. तर आता पहा येथे छेद सारखा आहे आणि येथे छेद सारखा आहे, 3 आहे. ह्या दोघांचीच आपण प्रथम बेरीज करू. ह्या दोघांची बेरीज केली, छेद सारखा असल्यामुळे एकच छेद घेऊ शकतो आपण आणि 1 + 2 म्हणजे 3 होतील. बरोबर आहे. मग राहील काय 1/5 आणि हे 1/25. ही काटाकाटी केली तर आन्सर 1 येईल. आणि आता येथे दोघांचा छेद सारखा करू आपण. येथे मग 5ने मल्टिप्लाय करावं लागेल. येथे 5ने मल्टिप्लाय केलं तर येथेही 5ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे हे काय होईल 5 होतील आणि हे 25 होतील. हे ॲज इट इज. तर आता 1 प्लस दोघांचाही छेद सारखा आहे म्हणजे एकच छेद घेऊ शकतो आपण आणि 5 + 1 म्हणजे 6 होईल. बरोबर आहे. आता हा क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण. तर आता 25 प्लस 1 × 6 म्हणजे 6 आणि अपॉन 25. तर हे काय होईल 25 आणि 6 31/25. म्हणजे पॉवर किती येईल आपला याचा, ही पूर्ण ॲडिशन केलेली आहे आपण. आता ही सर्व बेरीज किती आलेली आपली 31/25. 31/25 31/25 ही पूर्ण बेरीज आपली 31/25 आलेली आहे. म्हणजे आन्सर पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, येथे मित्रांनो आपल्याला याची व्हॅल्यू किती आहे ही फाइंड आउट करायची आहे. तर पहा आता √m हा जर बेस घेतला आपण √m तर आपण बेस सेम होईल आणि येथे गुणाकार आहे म्हणजे बेस सेम आहे. तर आपण पॉवरची ॲडिशन घेऊ म्हणजे काय होईल √m आणि पॉवरची ॲडिशन घेऊ 3
अपॉन 4 आणि प्लस 1/4 असं घेता येईल आपल्याला आणि प्लस रूट एम ॲज इट इज अपॉन येथे पण काय होईल बेस सेम आहे दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे रूट एम हाच आपण बेस समजू तर 2/3 आणि प्लस 1/3 पॉवरची ॲडिशन आणि प्लस रूट एम आता हे काय होईल पहा रूट एम दोघांचाही छेद सारखा आहे त्यामुळे आपण अंशांशाची बेरीज करू म्हणजे 4/4 होईल 3 + 1 4 आणि अपॉन 4च होईल आणि प्लस रूट एम आणि अपॉन रूट एम आता दोघांचाही छेद सारखा आहे अंशांशाची बेरीज करू 2 + 1 3/3 होईल आणि प्लस रूट एम हे पाहता रूट एम 4/4 म्हणजे 1 लिहायची काही पॉवर गरज नाही आहे म्हणजे हे 1 होईल आणि प्लस रूट एम हे पण 3/3 म्हणजे 1 होईल पॉवर 1 लिहायची गरज नाही आणि प्लस रूट एम म्हणजे रूट एम प्लस रूट एम काय होईल 2 टाइम्स रूट एम आणि हे काय होईल 2 टाइम्स रूट एम अंश आणि छेद सारखे कॅन्सल झाले तर आन्सर काय येईल 1/1 म्हणजे काय 1 म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर आहे. नेक्स्ट पहा मित्रांनो 6व्या प्रश्नासारखाच प्रश्न आहे येथे पण आपण रूट एक्सला बेस गृहीत धरू तर काय होईल बेस आहे सेम बेस आहे आणि गुणाकार आहे म्हणजे आपण पॉवरची ॲडिशन घेऊ रूट एक्स आणि पॉवरची ॲडिशन घेतली तर 3/5 प्लस 2/5 आणि प्लस 2 रूट एक्स आणि 2 टाइम्स येथे पण आता गुणाकार आहे आणि बेस सेम आहे म्हणजे हे 2 ॲज इट इज रूट एक्स आणि रूट एक्सचा पॉवर किती होईल 2/3 आणि हा पॉवर प्लस होईल त्याच्यात 1/3 हे प्लस रूट एक्स तर आता हे सॉल्व करू आपण म्हणजे रूट एक्स पॉवर किती होईल दोघांचाही छेद सारखा आहे म्हणजे अंशाची बेरीज होईल 3 आणि 2 5 म्हणजे 5/5 होईल 5/5 आणि प्लस 2 रूट एक्स अपॉन येथे 2 टाइम्स रूट एक्स आहेत छेद सारखा आहे म्हणजे 2 + 1 3/3 येईल आणि प्लस रूट एक्स 5/5 म्हणजे कॅन्सल होतील फक्त 1च होईल आणि हे पण 1च होईल 1 लिहायची पॉवर गरज नाही म्हणजे येथे काय येईल रूट एक्स आणि प्लस 2 रूट एक्स आणि येथे काय होईल 2 हे रूट एक्स आणि हे प्लस रूट एक्स पहा 2 रूट एक्स आणि रूट एक्स म्हणजे काय 3 रूट एक्स आणि 2 रूट एक्स प्लस रूट एक्स म्हणजे 3 रूट एक्स किंवा येथे पण अंश आणि छेद सारखे आहेत येथे कॅन्सल करू शकतो आपण म्हणजे आन्सर 1 येईल आणि ॲडिशन करून तरी पण आन्सर आपलं 1/1 म्हणजे आन्सर 1 येईल. आपल्याला येथे काय सांगितलेलं आहे 2 पर्याय निवडायचे सांगितलेत एक पर्याय आपला बरोबर आलेला आन्सर 1 म्हणजे दुसरा पर्याय आपला बरोबर आहे आणि याची पण व्हॅल्यू किती येईल 1च येईल कारण कोणत्याही संख्येचा पॉवर जर 0 असेल तर उत्तर काय येईल 1च येईल म्हणजे हा पण पर्याय बरोबर आहे आपला म्हणजे 1 आणि 2 हे दोन्ही पर्याय आपले करेक्ट आहेत म्हणून 2 पर्यायाला आपण असं डार्क करणार पर्याय क्रमांक 1 आणि 2 आपले बरोबर आहेत कारण दोघांची व्हॅल्यू 1 आहे. नेक्स्ट मित्रांनो प्रॅक्टिस सेट 10.2 मध्ये 6वा प्रश्न याच प्रश्नासारखा सेम होता पहा तेथे काय होतं 13 = 2चा पॉवर x प्लस 2चा पॉवर y प्लस 2चा पॉवर z आणि यावरून आपल्याला x y आणि z ही सर्व ॲडिशन किती होती हे फाइंड आउट करायचं होतं त्याच टाईपचा प्रश्न आहे त्यावेळेस आपण येथे काय केलं तर 13ची अशी फोड केली होती आपण की 2 टाईपमध्ये म्हणजे येथे 1 घेतला होता येथे 2 आणि येथे 2 त्याचा स्क्वेअर केला होता याचा क्यूब केला होता आणि येथे 2चा पॉवर 0 केला होता तर त्याच टाईपचा प्रश्न आहे फक्त आपल्याला येथे काय करायचं आहे 13च्या ऐवजी येथे 109 नंबर दिलेला आहे आणि 109ला आपल्याला
3 + 3 + 3 आणि अशा वेगवेगळ्या पॉवरमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर कसं कन्वर्ट करायचं पहा. जर आपण 3चा पॉवर 0 घेतला तर काय होईल 1 होईल. 3चा पॉवर जर आपण 1 घेतला तर व्हॅल्यू 3 येईल. 3चा पॉवर 2 घेतला आपण तर 9 होईल. 3चा पॉवर 3 घेतला तर 27 आणि 3चा पॉवर 4 घेतला आपण तर 81. आपल्याला काय पाहिजे 109 बेरीज झाली पाहिजे. त्यासाठी आपण काय करू हे 2 नंबर घेऊ. हे दोघांची बेरीज किती येईल 108 येईल. आपल्याला किती पाहिजे 109. मग हा एक नंबर घ्यावा लागेल आपल्याला. म्हणजे 3चा क्यूब घेऊ शकतो आपण. 3चा चौथा पॉवर आणि 3चा 0 पॉवर. म्हणजे 109ला आपण कसं लिहिणार 109 प्रथम लिहून घेतो. तर आता 109ला आपण असं लिहू शकतो 1 + 27 आणि + 81. ही बेरीज केली तर 109 येईल बरोबर आहे. म्हणजे हे 3b + आता 1ला आपण कसं लिहिणार 3चा पॉवर 0. कारण कोणत्याही संख्येचा पॉवर जर 0 असेल तर व्हॅल्यू 1 येते. येथे आपल्याला 3च्या स्वरूपात पाहिजे म्हणून आपण 3चा पॉवर 0 घेऊ. 27ला कसं लिहिणार 27 म्हणजे 3चा क्यूब लिहिणार बरोबर आहे. 3चा क्यूब आणि 81ला कसं लिहिणार आपण 3चा चौथा पॉवर. म्हणजे काय होईल आपल्याला दोन्ही साईड कम्पेअर करता येतील पहा. आता पहा बेस सेम झालेले आहेत म्हणजे संख्या सारख्या आहेत. प्लस प्लस साईन आहे. तर आता काय होईल आपण असं कम्पेअर करू शकतो. कम्पेअर केलं तर आपल्याला काय मिळेल एची व्हॅल्यू 0 मिळेल. बीची व्हॅल्यू किती मिळेल 3 मिळेल आणि सीची व्हॅल्यू काय मिळेल 4 मिळेल. कम्पेअर केलं आपण तर 3चा पॉवर 0 आहे तर इथे 3चा पॉवर ए आहे म्हणजे ए = 0. 3चा पॉवर क्यूब आहे 3चा पॉवर बी आहे म्हणजे बीची व्हॅल्यू 3 मिळेल. तर आता यावरून आपल्याला ए + बी आणि +c ही किंमत काढायची आपल्याला. एची व्हॅल्यू 0 बीची व्हॅल्यू 3 आणि सीची व्हॅल्यू 4 = 7. 3 + 4 7 म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर आहे. समजलं मित्रांनो धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.